हे आहे खटाव तालुक्यातील पश्चिमेकडील सर्वात शेवटचं गाव. इथून पुढे कराड तालुका चालू होतो. पावसाळा आला म्हटलं की इथला शेतकरी मात्र आनंदित होतो. यावर्षी तो फारच आनंदित असेल, कारण एप्रिल आणि मे महिन्यामध्ये इथल्या गावकऱ्यांनी, ग्रामस्थांनी अनेक सामाजिक संस्थांची मदत घेऊन या ठिकाणी जलसंधारणाची कामं केली आहेत. त्याचं फळ त्यांना मिळालेलं आहे. हेच आपण या डॉक्युमेंटरीतून बघणार आहोत. राजाचे कुर्ले हे गाव दुष्काळातलं भागातलं एक महत्त्वाचं गाव म्हणून ओळखलं जातं. स्वातंत्र्य झाल्यापासून या गावाला शेतीसाठी पाणी असं कॅनॉलच्या मार्फत किंवा असं मोठ्या प्रमाणात उपलब्ध नाही. शेतीसाठी जे उपलब्ध होतं तेवढंच पाणी, पावसाचं पाणी. आज आपण बघत आहोत की इथं पाण्याचे साठे भरपूर प्रमाणात झालेला आहे. नमस्कार. आज आपण अशा एका गावाला भेट देणार आहोत की ज्या गाव हे दुष्काळाचा अनुभव घेतं. ते नेहमी दुष्काळाचा अनुभव घेतं. देश स्वतंत्र झाल्यापासून या गावाला कुठल्याही शेतीसाठी पाण्याची सुविधा नाही. त्याचबरोबर इथला शेतकरी हा पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. अशा वेळी या गावानं ठरवलं आणि एक जलक्रांती ज्याला म्हणावी लागेल अशी या ठिकाणी योजना आखली. शामगाव आणि राजाचे कुर्ले या दोन गावांची शेती ही कोरडवाहू आहे. दुष्काळ सदृश्य परिस्थिती तिथं कायम असते. पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणारी त्यांची शेती आहे. दुष्काळ भागातल्या सर्व बोर असतील किंवा विहिरी असतील ह्या मे आणि एप्रिल महिन्यात आटतात, कारण जलसाठे मोठ्या प्रमाणात नसल्यामुळं. पण यावर्षी राजाचे कुर्ले यांनी गेल्या 2-3 वर्षापासून अनेक जलसंधारणाची कामे केली. पाणी फाउंडेशन असेल किंवा सामाजिक संस्था असतील, झाकणगावसारख्या या गावातल्या लोकांनी, सामाजिक संस्थांनी ह्या गावांना मदत केली आणि इथं मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामं झाली. गावातील ओढे असतील, नाले असतील याची साफसफाई झाली, गाळ काढण्यात आले तलावाचे. यामुळं मोठ्या प्रमाणावर पाण्याचे साठे निर्माण झाले. यामुळं या भागातील थोडी का होईना पाण्याची समस्या ही मिटेल याची भावना या लोकांच्या मनामध्ये आहे. इथला शेतकरी हा कष्टाळू आहे, जिद्दी आहे. ग्रामस्थांच्या एकजुटीनं आणि युवकांच्या सहकार्यातून आणि वेगवेगळ्या प्रकारच्या सामाजिक संस्था असेल, पाणी फाउंडेशन असेल, यांच्या मदतीनं इथं लाखो रुपयांची कामं झाली. ही फक्त कामं कागदावर राहिली नाही तर प्रत्यक्षात उतरवली सुद्धा. जलसंधारणाच्या कामामुळे इथल्या पाण्याची पातळी वाढेलच, त्याचबरोबर इथला शेतकरीसुद्धा सुखी होईल अशी योजना या ठिकाणी आखण्यात आलेली आहे. आपण बघत असाल की वेगवेगळ्या प्रकारच्या डोंगरावर असेल किंवा शेतजमिनीत असेल चरी काढल्यामुळं पाण्याची साठवणूक होईल आणि इथला पाणीसाठा वाढेल. JCP पोकल्यांच्या साहाय्याने वेगवेगळ्या प्रकारच्या मोठ्या प्रमाणात चरी काढण्यात आल्या आणि जलसंधारणाची कामं झाली. त्यासाठी इथल्या युवकांनी प्रशिक्षणसुद्धा घेतलं. या प्रशिक्षणाचा उपयोग करून त्यांनी योग्य पद्धतीनं, योग्य मापामध्ये, योग्य नियोजन करून इथलं सर्व संपूर्ण नियोजन करून एप्रिल आणि मे महिन्यामध्ये ही सगळी कामं उरकून घेतली. त्याचं श्रेय त्यांना मिळालंच आणि ग्रामस्थांनी एकजुटीने हे काम केलं. इथला युवक वर्ग असेल, ग्रामस्थ असेल, सामाजिक संस्था असतील यांनी मदत करून हे सगळं साध्य केलं. त्यामुळं आज आपल्याला दिसतं हे राजाचे कुर्ले हे गाव खऱ्या अर्थानं पाणीदार होण्यासाठी, पाण्याचे साठे वाढण्यासाठी ही योजना मात्र त्यांना खूप फायदेशीर ठरणार आहे. हे सगळं दाखवून दिलं एकजुटीनं. गिरजाशंकर वाडी असेल या ठिकाणीसुद्धा मोठ्या प्रमाणावर कामं झालेली आहेत. यामुळं इथला पाण्याचा, पिण्याचा प्रश्न सुटेल, त्याबरोबर शेतीचासुद्धा प्रश्न सुटतील. जलजीवन मिशन योजनेअंतर्गत ह्या ठिकाणी शोष खड्डे तयार करण्यात आलेले आहेत. जलजीवन मिशन स्रोत बळकटीकरणासाठी या गावानंसुद्धा काम केलेलं आहे. शासनाच्या किंवा कॅनॉल येण्याच्या मदतीची आपण अपेक्षाच इथला शेतकरी आता बाळगत नाही, कारण इथल्या शेतकऱ्यानं आता जिद्दीनं हे काम स्वतःहून करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यासाठी अनेक सामाजिक संस्था त्यांना मदत करताना दिसते. आता जूनमध्ये पडलेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात जलसाठे तयार झालेले आहेत. तुम्ही बघत आहात की गावातल्या ओढ्यांना पाणी आलेलं आहे. जिथं कोरडं ओढा होता तिथं आता पाणी वाहून वाहत आहे. अशा पद्धतीने कामं केल्यामुळं मोठ्या प्रमाणात जलसाठे तयार झालेले आहेत.
इथल्या विहिरींच्या पाण्याची पातळीसुद्धा वाढणार आहे. शेतीचा प्रश्न थोड्या प्रमाणात का होईना नक्की सुटेल, पाण्याचा प्रश्न नक्की सुटेल. गावातल्या वेगवेगळ्या ओढ्यांवर अशा प्रकारचे सिमेंटचे बंधारेसुद्धा टाकण्यात आलेले आहे शासनाच्या वतीनं. त्यामुळं पाण्याचा साठा भरपूर प्रमाणात होतो. राजाचे कुर्ले हे गाव खऱ्या अर्थानं अनेक गावं खटाव तालुक्यातील ही पाणीदार झाली किंवा तिथं कॅनॉलच्याद्वारे पाणी आलं. पण राजाचे कुर्ले या गावामध्ये पाणी काय आलं नाही. इथला शेतकरी थांबला नाही. तो जिद्दीनं उभं राहिला आणि जलसंधारणाची कामं केली